बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। नमः पार्वती पते, हर हर महादेव। आज श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्याला आशीर्वाद देत असलेले परमपूजनीय रामगिरी महाराज, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेजी, पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, माननीय भाऊसाहेब वाकचौरेजी, बाळासाहेब थोरातजी, आशुतोष काळेजी, अमोल खताळजी, विवेक कोल्हेजी, रमेश बोरनारेजी, विठ्ठलराव लंघेजी, भाऊसाहेब कांबळेजी, बाळासाहेब मुरकुटेजी, नितीन दिनकर, नितीन अवताळे, धनंजय धोरडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनींनो आणि भावांनो, आम्ही मुंबईवरनं उडालो त्यावेळी आम्हाला विमानाच्या खिडकीतनं एक मोठा समुद्र दिसत होता, पण या ठिकाणी आल्यानंतर त्याही पेक्षा मोठा भाविकांचा समुद्र आम्हाला पाहायला मिळतोय। हरिनामाची आणि सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांची आणि सद्गुरु रामगिरी महाराजांची किमया आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्व लोक हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात। आपल्या भारताची संस्कृती आणि सभ्यता ही जगातली सर्वात जुनी संस्कृती आणि सभ्यता आहे आणि आता तर जगाच्या उत्खननाने हे मान्य केलं आहे की ज्यावेळी युरोप, अमेरिका वगैरे सारखे देशही अस्तित्वात नव्हते, ज्यावेळी तिथल्या लोकांना संस्कृती, संस्कार, विचार, भाषा काय आहे हे माहिती नव्हतं, त्याही वेळी या देशामध्ये पूर्णपणे विकसित संस्कृती होती आणि त्याही काळामध्ये खऱ्या अर्थानं आमचा सनातन विचार हा लोकांना संस्कार देत होता, तीच भाविकता होती, तोच हरिनामाचा पाठ होता आणि त्या माध्यमातनं सातत्याने आमची संस्कृती, आमची सभ्यता आणि आमचा वारसा हा अखंड चालत होता। आज आपण बघा, जगाच्या इतिहासावर अनेक देशांमध्ये अनेक आक्रमणं झाली आणि त्या प्रत्येक देशाचा इतिहास बदलला। आक्रमणामुळे विचार बदलले, धर्म बदलला, संस्कृती बदलली, पण आपल्या भारतामध्ये मात्र ते परिवर्तन होऊ शकलं नाही। हजारो वर्ष आक्रांत्यांनी आक्रमण केलं, पण त्या आक्रमणामुळे आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही। याचं कारण आमची जी वारकरी परंपरा होती, आमची जी हरिनामाची परंपरा होती, आमची जी सनातनाची परंपरा होती, हिंदू धर्माची जी परंपरा होती, या परंपरेमुळे कितीही कोणी आघात केला तरी देखील आम्ही आमचा विचार बदलला नाही, आमचा संस्कार बदलला नाही,
आमचा मार्ग बदलला नाही, आमचा देश बदलला नाही. आणि म्हणूनच आक्रमणामुळे कदाचित ते किल्ले जिंकू शकले, आमची मंदिरं तोडू शकले, पण आमच्या मनामध्ये ईश्वराचं जे स्थान होतं ते मात्र ते बदलू शकले नाहीत. आणि याचं एकमेव कारण होतं या भारतातली गुरु परंपरा. सद्गुरूंनी जो विचार दिला, सप्ताहांनी समाजाचं जे अभिसरण केलं, त्यामुळे आम्हाला मानसिकरित्या कोणी गुलाम करू शकलं नाही. आमच्या वारकरी परंपरेमध्ये कोणालाही निमंत्रण न देता सर्वांची पावलं आषाढीच्या निमित्ताने ज्यावेळी पंढरपूरला जायला लागली, आक्रमण तर अनेक झाले, पण तरी देखील ही पावलं कोणी थांबवू शकलं नाही. हरिनामाचा गजर हा कोणी थांबवू शकला नाही. पांडुरंगाचा गजर हा कधीच थांबला नाही. ही खऱ्या अर्थानं आमच्या संतांनी आम्हाला दिलेली परंपरा आहे. आज आपण बघू शकतो 179 वर्ष सातत्याने सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी ही सप्ताहाची परंपरा दिली. कित्येक पिढ्या निघून गेल्या, पण परंपरा तिथेच आहे. आणि आजही सद्गुरू रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येता. या ठिकाणी हरिनामाचं पठण होतं. हरिनामाचं पठण याकरता महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत आपल्याला सांगितलं की हरिनामच असं आहे की जे आपल्या दुःखाचं हरण करू शकतं. आणि म्हणून हरिनामाचा या ठिकाणी संकीर्तन केलं पाहिजे. आणि हरिनामाचा दुसरा परिणाम काय आहे? हरिनामाच्या संकीर्तनामुळे माझ्यातला मी मरून जातो आणि आपण सगळे एक होतो. कोणाचाही स्वार्थ त्या ठिकाणी राहत नाही. कोणीही स्वतःचा विचार करत नाही, कोणी जातीपातीचा विचार करत नाही. सगळे एक होतात, सगळे एकमेकांमध्ये विठ्ठल पाहतात, सगळे एकमेकांमध्ये हरीचा वास त्या ठिकाणी पाहतात. आणि म्हणून आजच्या जगामध्ये हरिनामाच्या संकीर्तनापेक्षा दुसरा कुठलाही मोठा उपाय नाही की ज्यातनं आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं. आणि म्हणूनच मी खऱ्या अर्थानं परमपूजनीय रामगिरी महाराजांचे आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा संप्रदाय या ठिकाणी उभा केला की जो संप्रदाय या ठिकाणी आमच्या भारताची, महाराष्ट्राची सज्जन शक्ती म्हणून या ठिकाणी काम करतो आहे. जो या ठिकाणी हरिभक्तीचं काम करत असताना आमच्यातलं अध्यात्म जीवित ठेवतो आहे, आमचे संस्कार जीवित ठेवतो आहे आणि पुढच्या पिढीमध्ये त्या संस्काराचं रोपण करण्याचं काम चाललं आहे. मला अतिशय आनंद आहे. मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला होता, सरला बेटावर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अध्यात्माचा त्या ठिकाणी वास आहे, ज्या ठिकाणून विचाराची प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटते, त्या सरला बेटावर वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याचा आराखडा आपण तयार केला. त्याचं काम देखील सुरू केलं. तिथला अतिशय चांगला हॉल झाला. रस्त्यांची कामं आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर संरक्षणाची कामं आपण करतो. आणि पुढच्या काळामध्ये हा संपूर्ण विकास आराखडा झाल्यानंतर अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हे जे आमचं सरला बेट आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या भाविकांकरता एक अतिशय ऊर्जेचं केंद्र असेल. आता त्या ठिकाणी सोलरचं काम देखील आम्ही हातामध्ये घेतो आणि संपूर्ण सोलरच्या विजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करण्याचं काम आम्ही करतो आहोत. आणि मी विश्वासानं सांगतो की सद्गुरू रामगिरी महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या महाराष्ट्रातलं एक प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाचा विकास त्या ठिकाणी केल्याशिवाय आपलं सरकार थांबणार नाही. मला या निमित्ताने हे देखील सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलंय खरं आहे, आमच्या पाठीशी देखील आध्यात्मिक शक्ती उभी होती, सज्जन शक्ती उभी होती. आणि म्हणूनच
या महाराष्ट्रामध्ये हा विजय आम्हाला मिळाला. आणि म्हणून शेतकरी असतील, वारकरी असतील, शेतमजूर असतील, गरीब असतील, दलित असतील, आदिवासी असतील, अशा सगळ्यांना सोबत घेऊन या महाराष्ट्राचा कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या शेतकऱ्यांना आम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करत या ठिकाणी कर्जमाफीची केवळ घोषणा नाही तर कालपर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील आम्ही पोहोचवले. दर 15 दिवसांनी नवीन यादी तयार करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही पोहोचवतो. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा हा उपक्रम आता आपण सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे. मला आनंद आहे की आपल्या सरकारने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय केला. आज शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देतो आणि त्यासोबत आपण निर्धार केला होता की शेतकऱ्यांना दिवसाच 365 दिवस वीज मिळाली पाहिजे. 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज आपण देतोय. हळूहळू 100% शेतकऱ्यांना देऊ आणि त्यानंतर शेतकऱ्यांना 12 तास 365 दिवस मोफत वीज देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर पूर्वीचे आमच्या शेतकऱ्यांवर 58,000 कोटी रुपयाची बिलं थकीत आहेत. आपल्या सरकारनं निर्णय केला 58,000 कोटी रुपयाची थकीत बिलं ही देखील आम्ही माफ करतो आहोत. शेतकऱ्यांकडनं त्याची देखील वसुली या ठिकाणी करायची नाही हा निर्णय आपण केलेला आहे. कारण आमचा बळीराजा आमचा शेतकरी हा खऱ्या अर्थानं आमच्या केवळ ग्रामीण भागाचा नाही तर आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि तोच खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या आमच्या हरिनामाच्या माध्यमातून आमच्या सप्ताह आपल्या आध्यात्मिक शक्तीला जागृत हो. आणि त्यामुळेच आमचे संस्कार आमच्या परंपरा या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चाललेल्या आहेत. मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आश्वस्त करतो. शिंदे साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडे ही धमक्या पाठवतात. त्यांना मी सांगून देऊ इच्छितो अशा प्रकारे धमकी देण्याचं काम कोणी केलं तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू. आम्ही केसाला देखील धक्का लागू देणार नाही. केसालाही धक्का लागू देणार नाही लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं पाठबळ आपले आशीर्वाद जर आमच्या पाठीशी आहे तर मला या निमित्ताने निश्चितपणे असं वाटतं हा जो सन्मार्ग आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे या सन्मार्गापासून आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. आणि हा आशीर्वाद घेण्याकरता काल्याचं कीर्तन या ठिकाणी आहे आणि त्यानंतर प्रसाद आहे. तो प्रसाद ग्रहण करण्याकरता या ठिकाणी आपण सगळे लोक उपस्थित झालेलो आहोत. या आनंद सोहळ्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपले मनापासून आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, हरी.